हल्ली चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोपऱ्यांतून पाणी इल्लं आणि व्हाळा सुद्धा पाणी चढलेलं, त्यामुळे आम्ही रात्रीचे गेलो माशांकानी कुर्ल्या गेल्या कोपऱ्यांमध्ये ढेकळाची पोरा होती ती का पकडला होती। त्यानंतर आम्ही व्हाळात गेल्यावर बघला होतो पहिलीच कुर्ली आमका गावली आणि तिचं आम्ही स्वागत आमच्या पिशेत केला। त्यानंतर ढोपरभर पाण्यात पप्पांनी कुर्ल्यासोबत 2-3 हात करून मस्त की पराकाष्ट करून कुर्ल्या शेवटी बाहेर काढल्यानी आणि कुर्ली पण चांगली मात्र मोठ्या आकाराची होती। मी मात्र आपलं कोपऱ्यात एक गाव 2 तुकडे करून त्या ढेकळ्याचा जीव घेतलाय आणि त्याचबरोबर कुर्ल्याचा बारीकसा पोर पिशेत टाकलाय। व्हाळात आणि परत माग कुर्ल्याची 2 बारकीशी पोरा गावली म्हटलं असं थेंबे थेंबे तळसाचे। कुर्ल्याचा व्हिडिओ बघल्यान म्हणजे बायगेचा फोन माका नक्की येतो लो। व्हाळामध्ये असलेल्या पत्र्याच्या गेजरामध्ये मस्त की माका एक कुर्ली गावली ती का ताबूया आणि टाकूया पिशवीमध्ये। आणि दुसऱ्या साईडने पप्पांगा पण मात्र कुर्ल्याची 4-5 पोरा गावलेली आणि त्याचबरोबर माका पण 2-3 पोरा गावली ती पण पिशवीत टाकला। व्हाळामध्ये असलेल्या पत्र्याच्या गेजरामध्ये एक मोठीशी कुर्ली होती ती का पकडल्या आणि टाकले पिशवीत। वरच्या शेळीच्या कोपऱ्यात बघले तर माका एका ढेंग्याचीच कुर्ली गावली। माझ्या मते ही राजगणाच्या हातीतली कुर्ली आहे ती निसाटली आणि आमच्या पिशवीतून पडली। या शेळीतल्या कोपऱ्यांमध्ये कुर्ली शोधत असताना आमचा बांधावरच्या एका बेळामध्ये लक्ष गेलो। एका बेळामध्ये कुर्ली मस्त की लपान होती आणि आमचा सगळा तमाशा बघित होती। कुर्लेक वाटला असताना तर मी बेळात लपान रवले तर कोणाक दिसायचंही नाही। मालवणातल्या गावकऱ्याक जर कुर्ली दिसली तर कुर्ली 100% बेळात बाहेर काढतो आणि एवढं विश्वास तर माका माझ्यावरती होतो, त्यामुळे ती कुर्ली काढली आणि टाकले पिशवीत। आमची कुर्ल्याची पिशवी भरल्यामुळे आम्ही आता बसतो की माघार घेता आता जाता घरात। पाऊस पण लागता, छत्री घेतले, बॅटरी घेतले, तलवार घेतले, निघाले घरात घेऊ। नसतं की 10-15 कुर्ल्याची पोरा गावली आहेत। मंडळी व्हिडिओ एंड करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा।